शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी, दिव्यांगांना 6,000 रुपये मानधन, शेतमजूर, मच्छीमार यासह विविध घटकांच्या मागणीसाठी बच्चू कडू यांनी मोजरी येथे दिनांक 8 जून पासून अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे। त्यांच्या साथीला त्यांचे शेकडो कार्यकर्ते अन्नत्याग आंदोलनाला बसले आहेत। मी अन्नाचा एक कण खाणार नाही, आमची अंत्ययात्रा निघाली तरी बेहत्तर आहे, पण आम्ही मागे हटणार नाही असा इशारा बच्चू कडू यांनी आंदोलनाच्या माध्यमातून दिला आहे। कर्जमाफीच्या बाबतीत आहे 6,000 रुपये मानधन व्हावं, पेरणी ते कापणीपर्यंत सगळे कामं MRHS मध्ये व्हावे, मेंढपाळ मच्छीमारासाठी नवीन धोरण झालं पाहिजे, घरकुलाची किंमत वाढली पाहिजे आणि MRHS मध्ये काम करणाऱ्या मजुराचा रोज वाढला पाहिजे। या एकंदरीत सगळ्या मागणीसाठी आम्ही हे आंदोलन करतो आहे। प्रामुख्याने कर्जमाफीसाठी आमचा लढा अधिक तीव्र करणार आहोत। जेथपर्यंत मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही हटत नाही आणि सरकारनं जर मागणी पूर्ण करण्याची तयारी दाखवली नाही तर आमची अंत्ययात्रा काढण्याची तयारी त्यांनी दाखवावी, अशा प्रकारची विनंती आम्ही सरकारला करतो आहे। आज आता राकेशजी टिकेट तिथे येत आहे, दिल्लीचे ते किसान नेते आहे ज्यांनी पंजाबचं आंदोलन केलं होतं आणि आपले रोहितजी पवार त्यांनी पाठिंबा आंदोलनाला दिला। तुकडोजी महाराजांनी शेतकऱ्याला ग्रामगीता अर्पण केली होती आणि त्या स्थानाला एक अधिक महत्त्व आहे। त्यांचे अभंग पण आहे, कच्चा माल मातीच्या भावे, पक्का व्हावे चौपट, पक्का होताच चौपटीने द्यावे, त्याच अनुषंगाने आंदोलन आहे, तोच विषय आहे। दरम्यान आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी सप्तखंजेरी वादक सत्यपाल महाराज यांचा शेतकरी समाज प्रबोधनाचा कार्यक्रम आंदोलन स्थळी घेण्यात आला। या आंदोलनाकरता अन्नत्याग आंदोलन त्यांनी चालू केलं। सोबत येत नाही सर्व प्रहारचे कार्यकर्ते इथं अन्नत्याग आंदोलनामध्ये बसलेले आहेत। मी माझ्या सर्व भावांना, बहिणींना, वंदनीय बच्चू भाऊंना धन्यवाद देतो की सरकारने परीक्षा पाहू नये, कारण तुकडोजी महाराजांना, गाडगे बाबांना, बच्चू भाऊचं जीवन आहे एखाद्या गाडगे बाबासारखं भाऊ, ज्यांनी जीवनभर आपलं। एकंदरीत या आंदोलनात शेतकरी, मजूर तसेच दिव्यांगांची गर्दी वाढत असून जोपर्यंत मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही असा निर्धार बच्चू कडू यांनी व्यक्त केला आहे। ब्युरो रिपोर्ट, बातमीपत्र।